मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज तुमचं थेट आपलं व्हिडिओ घेणं चालू आहे माझ्या वॉशरूम मधून। आता तुम्ही म्हणताल ही असली कसली पद्धत, कारण ना मला आज टाइल्स क्लीन करायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती घाण झालेले आहेत आणि ह्याच्यासाठी ना मी काही हा शॅम्पू आहे ऍक्च्युली मी ना काहीतरी प्रोडक्ट सेल करत होते, त्याच्यामध्ये हा शॅम्पू घेतलेला आणि नंतर ते प्रोडक्ट सेल झालेले नाही, तर ह्या शॅम्पूचा डेट पण निघून गेली। मी म्हणलं आता ना ह्याच्याने मी माझी गाडी सुद्धा क्लीन केलेली आहे आणि आता ह्या बाथरूमच्या टाइल्स पण ह्याच्याने क्लीन करणार आहे। आता केसांसाठी नाही पण आपल्या टाइल्ससाठी या शॅम्पूचा ना उपयोग खूप छान होणार आहे। तर चला तर मग टाइल्स क्लीन। आता ह्या टाइल्स बघू शकता तुम्ही, आता ह्या सगळ्या टाइल्स मला क्लीन करायच्या आहेत आणि खूपच घाण झालेले आहेत। आता आमच्या बाथरूमला अशा अर्ध्याच आहेत आणि ह्या टाइल्स मला सगळ्या क्लीन करून घ्याव्या। चला आता मग क्लीनिंग चालू झालेली आहे आपली आणि ना या शॅम्पू न निघते पण मला ना त्याचीच कमाल वाटते की हे सगळे चिकट जे टाइल्स झालेले आहेत थोडे निघते। तुम्हाला एक डेमो देते बघा। टाइल्स आपली क्लीन होते, आपली एकदम क्लीन होते, मला ना खूप आनंद होतो बरं का। काहीतरी वस्तूचा माझ्या केसांसाठी नाही पण फडशांसाठी उपयोग होतोय ना, ते मला जरा बरं वाटते की माझी वस्तू फेकण्यात नाही गेली आहे। घेऊया आणि ह्या खालच्या बाजूला सगळ्यात जास्त घाण। आता पहिला तरी हातने मी धुवून ठेवते, कारण स्वच्छतेने समृद्धी घडते असं म्हणतात। चला मग आता आपण ना ह्या भिंती धुवून घेऊया। तुम्ही बघू शकता किती टाइल्स क्लीन झालेले आहेत असं खाली। आता इकडच्या सगळं बघा तुम्ही किती क्लीन झालेलं आहे, पूर्ण भिंत क्लीन झालेली आहे आणि सगळे चिकट डाग जे होते ना ते सगळे डाग निघून गेलेले आहेत। आता टाइल्स पूर्ण क्लीन झालेले आहेत। आता खालची जी फरशी आहे ती मला स्वच्छ करायची आहे, तर ह्याच्यात थोडाफार शॅम्पू उरलेला आहे तोच मी वापरणार आहे। थोडं पाणी, तुम्ही म्हणत असाल ही बाई किती चिकट आहे, पण अशा गोष्टीचा आपण वापर केलाच पाहिजे। आणू का दुसरा शॅम्पू? आता बघा आता नाही म्हणलं तरी बऱ्याच पैकी शॅम्पू इथं आहे शिल्लक। आता मी खालची फरशी घासून देते। तुम्ही पण अशा टाकाऊ गोष्टीचा टिकाऊ उपयोग करू शकता। बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे। तुमच्याबरोबर शेअर करणार नव्हते पण ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत ना त्यांना आयडिया असेलच की अशा छोट्या छोट्या बचतीपासून आपण खूप मोठी बचत करू शकतो, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि मी ज्या गोष्टीचा वापर केलेला आहे ती गोष्ट योग्य आहे की नाही ती सुद्धा सांगा।